नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर. या युट्यूब चॅनलवरून आज आपल्याला एक महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची आहे. चर्चा अशी आहे की सध्या पालकवर्ग परेशान आहे. म्हणजे मम्मी पप्पा आई वडील जे कोणी असतील ते सगळे परेशान आहेत. परेशान कशासाठी आहेत की त्यांच्या मुलांचा कितीही अभ्यास घेतला किंवा त्यांच्याकडून कितीही वाचून घेतलं, एखादी गोष्ट करून घेतली तरी सुद्धा 8-15 दिवसानंतर जेव्हा आपण ती गोष्ट त्यांना विचारतो तेव्हा ते पूर्णपणे विसरलेले असतात. मग पालकांमध्ये चिडचिड वाढते, आई वडिलांमध्ये भांडणं व्हायला लागलीत, मम्मी पप्पांमध्ये तू तू मी मी व्हायला लागलं की तू अभ्यास करून घेतला नाही, ते म्हणजे तुम्ही लक्ष दिलं नाही. आणि असं नेमकं का होतंय? वास्तविक पाहता आपण दिवसेंदिवस असं म्हणतो की आजची पिढी खूप हुशार आहे, खूप टॅलेंटेड आहे, खूप लक्षात राहतं, खूप हुशार झाली ती. म्हणजे यांच्या वयात तर आम्हाला हे पण येत नव्हतं, ते पण येत नव्हतं, असं सगळं होतं. तरी सुद्धा प्रश्न असा निर्माण होतोय की वाचलेलं किंवा अभ्यास केलेलं काही दिवसानंतर का विसरतं? ते लक्षात का राहत नाही? कित्येक वेळा आपण मुलांकडून वारंवार काही गोष्टी करून घेतो तरी सुद्धा काही दिवसानंतर त्या विसरतात. म्हणून आजचा विषय काय आहे? तर विषय आहे की मुलांचा अभ्यास विसरतो का? आणि ते विसरण्यामागची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरचा इलाज काय? तर हे एक सूत्र आहे आपलं. हे सूत्र आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि हे सूत्र एकदम सायंटिफिक आहे. या सायंटिफिक सूत्रामागचं कारण सांगतो मी तुम्हाला, की कशा पद्धतीने हे सूत्र तयार झालं आणि या सूत्रानुसार अभ्यास केल्यावर कसं लक्षात राहतं. आणि एकदम सोपं आहे. जरी दिसायला वाटत असेल की 24x7x30x90 म्हणजे 24/7/30/90 हे काय नेमकं सूत्र आहे? हे सगळं सूत्र आपल्याला क्लिअर पाहायचंय. हे सूत्र जर पालकांनी व्यवस्थित समजून घेतलं आणि विद्यार्थ्यांचा त्या पद्धतीने जर अभ्यास घेतला तर 100% विद्यार्थ्यांना फायदा होईल. तुमचा विद्यार्थी किंवा तुमचं तुमचं लेकरू, तुमचं मूल आयुष्यात एखाद्या वेळेस जे काही अभ्यास केला तो कधीही विसरणार नाही. म्हणजे विसरायचं विसरून जाणार तुम्ही. एवढं परफेक्ट हे सूत्र आहे. हे सूत्र मी तुम्हाला समजून सांगणार आहे की नेमका मुलांचा अभ्यास कसा घ्यावा. आपण तर अभ्यास भरपूर घेतो. मुलांना आपण आता त्यांचं वय एवढं कमी असताना 2-2, 3-3 तास बसवतो. त्यांना ट्युशन्स लावतो, क्लासेस लावतो, परत घरी होमवर्क असतो, शाळा असते. एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला असं वाटत राहतं की माझ्या मुलांमध्ये काहीतरी लक्षात राहत नाही, काहीतरी कमी पडतंय, हे शिकवलेलं विसरून जातोय. मग ही जी समस्या आहे, ही समस्या मुळापासून नष्ट करायची असेल तर त्याला एक टेक्निक आहे. त्या टेक्निकनुसार अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाच्या, सरावाच्या काही पद्धती असतात, काही वेळा असतात. त्या सगळं समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर हे तुम्हाला मी सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, की आपलं हे बघा, हे चित्र पाहिलं असेल तुम्ही, की ही आई याला अभ्यासाला घेऊन बसली, इथं बसली, सगळीकडं सगळे खेड्यापाड्यात सुद्धा अगदी आता लेकरा-बाळांना अभ्यासाला घेऊन बसतायत. पण तरी सुद्धा पाहिजे तसा इफेक्ट का होत नाही? किंवा पाहिजे तशी त्यांची प्रगती का होत नाही? याच्यावरचं सोल्युशन मी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की आपली इयत्ता 5वी ची नवोदयची बॅच 12 जानेवारीला स्टार्ट झाली. त्याच्यामध्ये आता नुकताच आता म्हणजे पहिले सुरुवातीचे 3-4 दिवस आपण फक्त एक बेसिक घेतलं मुलांचं किंवा त्यांना म्हणजे नवोदयच्या पूर्वतयारीसाठी काय काय लागतं तेवढं घेतलं. आता ही बॅच येत्या सोमवारपासून सिलेबसला चालू होईल. या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते सुद्धा इथं दिलेलं आहे बघा. दररोज 2 तास लाईव्ह होईल. 5,000 पेक्षा जास्त गणिताची उदाहरणं होतील. 1,000 पेक्षा अधिक उतारीचे सराव होईल. 7,000 पेक्षा अधिक आकृत्यांचा सराव होईल. 100 घटकनिहाय टेस्ट होतील आणि 100 सराव पेपर होतील. आणि हे सगळं होते की नाही हे पाहायचं असेल तर याच युट्यूब चॅनलवर गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत. पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हजारो कमेंट्स आहेत. त्या कमेंट्स चेक करा. माझं शिकवणं कसं आहे ते पहा आणि नंतर ठरवा की ही बॅच घ्यायची की नाही. ही बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरला जावं लागेल आणि एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल. तर आता येऊ आपल्या मूळ मुद्द्याकडे, की आपण केलेला अभ्यास का विसरतो. पहिली गोष्ट काय असते माहिती आहे का? तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात तर त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिले आजाराचं निदान होणं महत्त्वाचं असतं. काय असतं? निदान. आजार जो कोणता असेल त्या आजाराचं निदान होणं महत्त्वाचं असतं आणि त्या निदानानंतर मग आपण त्याला काय करतो? उपचार करतो. आता मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला केलेला अभ्यास लक्षात ठेवायचा. पण तो विसरतो का? हे जर माहीत झालं तर आपण त्याच्यावर काम करू शकतो. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, की कोणताही जो अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास विसरतो का याची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. अभ्यास विसरतो का? पहिले त्याची कारणं समजून घेऊ आपण. आता सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो मी. समजा तुम्ही मार्केटमध्ये निघालात. मार्केटमध्ये गेलात किंवा बाहेर कुठेही गेलात. समजा तुमच्या गावामध्ये एखादा पाहुणा आला आणि तुम्ही त्याला एका वेळी पाहिलं आणि नंतर त्याला बरेच दिवस पाहिलं नाही. तुम्ही विसरून गेले. 2, 4, 6 महिने झाले. नंतर तीच व्यक्ती दिसली. ती तुम्हाला ओळखू येईल का? ओळखायला येत नाही. पण समजा तुम्ही आज एक व्यक्ती पाहिली मंदिरात जाताना म्हणा किंवा बाहेर कुठे जाताना म्हणा. आज एक व्यक्ती दिसली तुम्हाला सायकलवर जाताना. परत दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती दिसली तुम्हाला जाताना. परत 3-4 दिवसांनी परत तीच व्यक्ती दिसली. परत 8-10 दिवसांनी, 15 दिवसांनी तीच व्यक्ती दिसली. तर ती व्यक्ती तुम्ही 1 वर्षानंतर पाहिल्यावर सुद्धा ओळखता, की अरे मी मागे याला सायकलवर जाताना पाहिलं होतं. हे मला इथं दिसलं होतं. अभ्यासाचं सुद्धा सेम आहे. आपण स्वामी विवेकानंदांचं नाव घेतो, आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखल्या जातं सगळ्या जगामध्ये. त्यांनी इतकी पुस्तकं वाचली, म्हणजे लाखो पुस्तकं वाचली असं आपण म्हणतो. किंवा स्वामी विवेकानंदांचं वाचतो आपण, की स्वामी विवेकानंद हे म्हणजे एक पाठी होते, म्हणजे एकदा वाचलं की त्यांच्या लक्षात राहायचं सगळं. ते एका दिवसात हजार पानांचे खंड वाचून टाकायचे आणि पेज नंबर सहित सांगायचे, की ते या पेजवर हे लिहिलेलं आहे. मग एवढं सगळं कसं काय शक्य होतं त्यांना? त्यांच्याकडे काही सुपर पॉवर होती का? तर बिलकुल नाही. सुपर पॉवर नव्हती, पण त्यांनी त्यांच्या मेंदूला तशी सवय लावली होती. मग ही सवय कशी लावायची आपल्या मुलांना? आणि ते पण मुलांवर न दबाव देता, कारण आजकाल मुलांवर पालकांचा इतका जास्त दबाव आहे, की मुलांना हे आलंच पाहिजे, या स्पर्धा परीक्षेला बसलं पाहिजे, त्याला बसलं पाहिजे, ऑलिम्पियाडमध्ये आलं पाहिजे, मंथनमध्ये आलं पाहिजे, श्रेयामध्ये आलं पाहिजे, NSS मध्ये आलं पाहिजे, सैनिक स्कूलमध्ये आलं पाहिजे, नवोदयमध्ये आलंच पाहिजे, स्कॉलरशिपमध्ये आलंच पाहिजे. इतक्या जास्त दबावामध्ये मुलं आहेत. मग त्यांना हसत खेळत ह्या सवयी कशा लावायच्या? त्यांना दबाव वाटू नये, त्यांना मोकळेपणानं अभ्यास कसा करून घेता येईल, या सगळ्या गोष्टींसाठीचं हे एक सूत्र आहे. तर पहिली गोष्ट, आपण विसरतो का? याचं प्रमुख कारण आहे, विसरण्याचं प्रमुख कारण काय आहे? तर विसरण्याचं प्रमुख एकमेव कारण आहे, की एखादी गोष्ट तुमच्याकडे वारंवार झाली तर ती तुमच्या लक्षात राहते, म्हणून वारंवारिता कमी असते. काय असते? वारंवारिता, म्हणजे फ्रिक्वेन्सी जी असते त्याची वारंवारिता कमी असणे. मग याचा अर्थ काय? वारंवारिता कमी म्हणजे काय? सिंपल गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. समजा तुम्ही विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट शिकवली, कोणती पण गोष्ट असू देत ती, कोणती पण गोष्ट असू दे. समजा तुम्ही असं शिकवलं, की -4 आणि -5 या दोघांची बेरीज होते, 9 उत्तर येतं आणि वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह कायम राहतं. हे समजा तुम्ही त्यांना सांगितलं. आज सांगितलं, एकदा समजून सांगितलं, नंतर तुम्ही विसरून गेले, नंतर तुम्ही पाहिलंच नाही, तुम्ही त्याला 1-1.5 महिन्यानंतर डायरेक्ट प्रश्न दिला, चला -7 आणि -11 किती? तर तो करताना कन्फ्यूज होईल, त्याला कदाचित येणार नाही. काय येणार नाही? वारंवारिता कमी पडते, फ्रिक्वेन्सी कमी पडते. म्हणजे त्याला लक्षात ठेवण्यासाठी त्याच्या बुद्धीला, प्रत्येक माणसाच्या बुद्धीला एक सवय असते. आपला मेंदू जो काम करतो ना, तो कशा पद्धतीनं काम करतो, आपल्या मेंदूची कार्यक्षमता कशी आहे आणि तो कसा काम करतो, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर ते आज आपल्याला या सूत्रामधून सांगणार आहे. सूत्र आहे बघा, 24 × 7 × 30 × 90. याचा अर्थ काय? याचा अर्थ सिंपल आहे आणि याच सूत्रानुसार मी माझ्या क्लासमध्ये सुद्धा, मी ज्या नवोदयच्या बॅच घेतो किंवा स्कॉलरशिपच्या बॅच घेतो किंवा इतर सगळ्या ज्या बॅचेस आहेत, त्या सगळ्या बॅचेस मी या सूत्रानुसार घेत असतो, की या सूत्रानुसार जेव्हा करून घेतो आपण, तेव्हा त्यांच्या ते लक्षात राहतं. याच्यामध्ये मी सगळ्यात जास्त महत्व देतो वारंवारितेला. वारंवारिता म्हणजे काय? तर पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करून घेणं, ज्याला म्हणतो आपण सराव. ज्याला काय म्हणतो आपण? सराव, आहे की नाही? सराव फार महत्वाचा असतो, है ना? सराव फार महत्वाचा असतो आणि तो सराव कशा पद्धतीने केला पाहिजे, किती वेळानंतर त्याची आवर्तनं घडली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. तर पहिली गोष्ट बघा, हे सूत्र समजून घ्यायचं असेल तर पहिल्या 24चा अर्थ काय आहे? तर पहिल्या 24चा अर्थ आहे 24 तास. काय अर्थ आहे? 24 म्हणजे काय? तर 24 तास. 24 तासचा अर्थ काय? तर एकदम सोपा आहे, की तुम्ही जे काही वाचलं, तुम्ही आज समजा जे काही वाचलं, जो काही अभ्यास केला किंवा तुम्ही जे काही शिकलात, आज जे काही शिकला आहात, त्याचं पहिलं रिव्हिजन किंवा पहिला सराव 24 तासाच्या आत झाला पाहिजे. 24 तासात झाला पाहिजे, तर लक्षात राहतं. पहा, परफेक्ट. काय सांगितलं मी? की तुम्ही आज जे काही वाचलं, जे काही अभ्यास केला किंवा जे काही तुम्ही शिकलात, ते शिकलेली गोष्ट 24 तासाच्या आत एकदा रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणजे समजा आज जर तुम्ही सकाळी 5 वाजता उठलात आणि सकाळी 5 वाजता उठून जर समजा तुम्ही प्रकाश संश्लेषण वाचला, धडा कोणता? प्रकाश संश्लेषण. चलो ठीक आहे, सायन्स मधला आहे, फोटोसिंथेसिस म्हणतो आपण त्याला, प्रकाश संश्लेषण वाचलं. किंवा समजा तुम्ही 4चा पाढा पाठ केला, 5चा पाढा, कोणताही एखादा अभ्यास समजा तुम्ही आज सकाळी केला, काय सकाळी समजा 5 वाजता उठून केला, 5 वाजता 6 वाजता म्हणा केला, तर हे जे वाचलेलं आहे किंवा जे तुम्ही पाठ केलं किंवा जे अभ्यास केला किंवा जे शिकलं, ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6च्या आत, दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या आत 24 तासात एकदा त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे. जर रिव्हिजन झालं नाही तर 100% ही गोष्ट तुमच्या स्मृतीतून, म्हणजे तुमच्या बुद्धीतून, तुमच्या मेंदूतून निघून जाणार. का निघून जाणार? कारण आपला मेंदू त्याच गोष्टींना ओळखतो, त्याच गोष्टी लक्षात ठेवतो ज्या वारंवार त्याच्या समोर येतात. तुम्ही दृश्यम नावाचा पिक्चर पाहिला असेल, अजय देवगणचा, पाहिलाय दृश्यम? त्या दृश्यम पिक्चर मध्ये तो एकच गोष्ट लोकांना रिवाइज करतो, की 2 ऑक्टोबरला मी कुठं होतो? गोव्यात होतो. 2 ऑक्टोबरला मी काय केलं? तर हे केलं. 2 ऑक्टोबरला मी कुठून गेलो होतो? या बसने गेलो, या ATM मधून पैसे काढले. हे तो काय करतो? त्या लोकांना वारंवार सांगतो आणि म्हणून त्या लोकांच्या डोक्यात ते फिक्स होतं. मला सांगा, कंडक्टरकडे रोज हजारो लोक येतात, त्या कंडक्टरला हजारो लोकांचं काहीच लक्षात राहिलं नाही, पण नेमकं अजय देवगणचंच का लक्षात राहिलं? त्या पिक्चरमध्ये ती टेक्निक वापरलेली आहे, की त्याला वारंवार ती गोष्ट आठवण करून द्या. पहिल्या 24 तासात, म्हणजे आम्ही सकाळी जाताना आलो, परत वापस येताना आलो, परत 7व्या दिवशी, मागच्या आठवड्यात आम्ही गेलो होतो, आता परत आलो. तर ते जे असते ना सिस्टीम, ती आपला मेंदू कायम काय करतो? त्या सिस्टीमवर काम करतो. म्हणून तुम्ही जे काही शिकलात त्याचं 24 तासामध्ये रिव्हिजन होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपण होमवर्कला महत्व देतो. कशाला?
होमवर्क किंवा जे काही आपण शिकलेलो असेल ते अभ्यास आपण परत एकदा, म्हणजे 24 तासामध्ये जर तुम्ही तुम्ही मोठी माणसं सुद्धा बघा, तुम्ही जर असाल, तुम्ही कोणतंही काही पण वाचा, एखादी गोष्ट तुम्ही सहज म्हणून मी म्हणतो म्हणून ट्राय करून बघा, की तुम्ही सकाळी एखादी गोष्ट वाचा किंवा आज दिवसभरात एखादी गोष्ट वाचा आणि ती 24 तास होण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा वाचा, आणि बघा तुमच्या लक्षात राहते की नाही. म्हणून पहिलं काय आहे, तर पहिलं आहे 24 ला आपण म्हणतो तास. काय म्हणतो? 24 जे आहे ते 24 हा आकडा जो संबंधित आहे किंवा 24 ही जी संख्या आहे ती तासाशी संबंधित आहे. तुमचं पहिलं वाचन जे असेल, तुम्ही जे काही अभ्यास केला असेल, तुमचं पहिल्या वाचनाला, म्हणजे पहिल्या वाचनाला तुम्ही काय केलं पाहिजे? 24 तासाच्या आत पहिल्या वाचनाला 24 तासात रिव्हिजन दिलं पाहिजे. आता रिव्हिजन देताना तुम्ही म्हणसाल, सर समजा मी 10 पेज वाचले तर परत 10 पेज पुन्हा मी आणखी वाचायचे का? मुळीच नाही. समजा तुम्ही 10 पेज वाचले असतील, 10 पेज है की नाही, 10 पेज वाचले असतील. समजा एक उदाहरण आहे, तुम्हाला एक ओळ देतो मी, फक्त एक साधी ओळ देतो की बघा, पाणी 100°C उकळते. एवढी ओळ वाचली. आपल्याला याच्यातलं काय लक्षात ठेवायचं? पाणी 100°C, बस 2 गोष्टी. याला म्हणतात रिव्हिजन. पूर्णला पूर्ण वाचत बसायचं नाही. पाण्याचा एक महत्वाचा गुणधर्म मी तुम्हाला सांगणार आहे. तो पाण्याचा गुणधर्म असा आहे की पाणी जर आपण उकळलं तर ते 100°C उकळते. एवढं मोठं वाक्य पुस्तकात असतं, त्याच्यातलं तुम्ही लक्षात ठेवायचं, फक्त पाणी 100°C उकळते. याला म्हणतात रिव्हिजन. म्हणजे तुम्ही जे 10 पेज वाचले त्या 10 पेज मध्ये जे महत्वाचं आहे त्याला फक्त 24 तासाच्या आत एकदा उजळणी मिळणं, याला रिव्हिजन म्हणतात. समजा तुम्ही एखाद्या विषयावरचे सम किंवा विषम संख्येवरचे 10 गणित केले, किंवा समजा समसंख्या असतील, विषम संख्या असतील किंवा मूळ संख्या आहेत. समजा तुम्ही मूळ संख्या वाचल्या, तुम्हाला कळालं की 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 ह्या सगळ्या मूळ संख्या हे तुम्ही वाचलं किंवा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, पाठ केला. पण याला जर तुम्ही 24 तासात रिव्हिजन नाही दिलं तर 100% या विसरणार. म्हणून 24 तासामध्ये परत एकदा पुन्हा काय करायचं, याच गोष्टीला परत एकदा रिव्हिजन द्यायचं, म्हणजे तुम्हाला ती पक्की राहते. पण आता ही पक्की किती दिवस राहते? 24 तासात रिव्हिजन दिल्यानंतर तुम्हाला पक्की ती डोक्यात किती दिवस राहणार? तर त्याचं पण सूत्र आहे. 24 तासामध्ये जर तुम्ही रिव्हिजन दिलं तर ती पुढच्या 7 दिवसासाठी तुमच्या परफेक्ट लक्षात राहते. किती दिवसासाठी? 7 दिवसासाठी. मग हे 7 काय आहे? तर 7 आहे दिवस. 7 काय आहे? दिवस आहे, दिवस. एक गोष्ट तुम्ही वाचली ती तुमच्या 24 तासापर्यंत लक्षात राहते. तिला जर पुन्हा रिव्हिजन दिलं 24 तासाच्या आत तर ती तुम्हाला 7 दिवसासाठी लक्षात राहते. किती दिवसासाठी राहते? 7 दिवसासाठी लक्षात राहते. 7 दिवसासाठी. मग 7व्या दिवशी काय करायचं? समजा तुम्ही सोमवारपासून शनिवारपर्यंत अभ्यास केला. कुठपर्यंत? शनिवारपर्यंत अभ्यास केला. किती दिवस झाले रे? 6 दिवस तुम्ही अभ्यास केला. 6 दिवस. ओके. तर रविवारी या सगळ्याला तुम्हाला काय करावं लागणार? रिव्हिजन द्यावं लागणार. काय करावं लागणार? रिव्हिजन. त्याचा सराव. आपण 8 दिवसात काय केलं त्याचा पूर्ण सराव रविवारी. म्हणजे सिंपल गोष्ट आहे. जसं मी माझ्या क्लासमध्ये काय करतो, तर सोमवारपासून शनिवारपर्यंत शिकवतो. जे सोमवारी शिकवलं त्याचं रिव्हिजन, समजा मी आज सोमवारी सकाळी 6 वाजता क्लास घेतला असता तर त्याच्यावर आधारित होमवर्क मी देतो, ते मुलांना संध्याकाळी करायला लावतो. म्हणजे सकाळी शिकलेल्याचं संध्याकाळी 24 तासाच्या आत तुमचं एकदा रिव्हिजन होते. मंगळवारचं सुद्धा तसंच आहे, बुधवारचं तसंच आहे, गुरुवारचं, प्रत्येक दिवसाचं रिव्हिजन त्या 24 तासामध्ये होतं. त्याच्यानंतर दर शनिवारी कंपल्सरी टेस्ट घेतो आपण, कंपल्सरी. मग काय होतं, या 7 दिवसात तुम्ही जे शिकले त्याच्यावरची आधारित टेस्ट, त्याच्यावरची आधारित महत्वाचे 2-2, 4-4 प्रश्न त्याचं रिव्हिजन होतं. आणि रविवारी किंवा सोमवारी मी त्याचं सोल्युशन देत असतो त्या टेस्टचं. मग काय होतं, सोल्युशन दिल्यानंतर ते तिसऱ्यांदा त्यांच्या डोक्यावरून जातं, म्हणजे त्यांच्या नजरेखालून जातं किंवा त्यांच्या डोक्यातून जातं ते. म्हणजे 3 वेळा रिव्हिजन होतं. म्हणजे 24 तासात रिव्हिजन होतं, 6 दिवसात रिव्हिजन होतं आणि 7व्या दिवशी परत एकदा होतं. म्हणजे 7व्या दिवशी 2 वेळा होतं. आता 7व्या दिवशी याचं रिव्हिजन झाल्यानंतर परत आपला मेंदू ही गोष्ट किती दिवस लक्षात ठेवू शकतो? तर ही गोष्ट परत आपला मेंदू 30 दिवस लक्षात ठेवू शकतो. किती दिवस? 30 दिवस. म्हणजे पुढच्या 30 दिवसामध्ये परत एकदा त्याला काय झालं पाहिजे? रिव्हिजन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? परत एकदा रिव्हिजन. म्हणजे तुम्ही ह्या मूळ संख्या वाचल्या, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 ह्या मूळ संख्या तुम्ही पाठ केल्या. त्याला एकदा 24 तासामध्ये रिव्हिजन झालं. 24 तासानंतर पुन्हा 7 दिवसामध्ये त्याचं रिव्हिजन झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा 30 दिवसामध्ये त्याचं रिव्हिजन होणं आवश्यक आहे. मग आपल्या क्लासमध्ये आपण काय करतो, तर 30 दिवसाला एक मोठी टेस्ट घेतो आपण, जी आतापर्यंतच्या 28-30 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये जेवढं काय आपण शिकलो त्याच्यावर पुन्हा एक टेस्ट होते. म्हणजे त्या सगळ्याचं पुन्हा रिव्हिजन होतं 30 दिवसानंतर. त्याच्यानंतर पुन्हा हे काय 90, तर परत 3 महिन्यानंतर त्याची
पुन्हा एकदा रिव्हिजन झालं पाहिजे. आणि जर तुम्ही असं केलं तर मग मात्र हे तुम्हाला वर्षभर नव्हे तर पुन्हा हे आयुष्यभर लक्षात राहतात ह्या गोष्टी. या पद्धतीने या टेक्निकने अभ्यास केला पाहिजे. तर तो अभ्यास आपल्या कायम लक्षात राहतो. म्हणून हे सूत्र फार महत्वाचं आहे. 24/7/30/90 म्हणजे 24 गुणिला 7 गुणिला 30 गुणिला म्हणजे पहिले 24 तासात रिव्हिजन करा, नंतर त्याचं 7 दिवसात रिव्हिजन करा, नंतर 30 दिवसात रिव्हिजन करा. म्हणजे जर समजा तुम्ही आठवडाभराचा अभ्यासाचं प्लॅनिंग करत असाल, मग ते अगदी पहिलीपासून तर एमपीएससी, यूपीएससी पर्यंत सगळ्यांच्या कामी पडणारी ही गोष्ट आहे. म्हणून प्रत्येकानं अभ्यास करताना 24 तासात पहिलं रिव्हिजन होणं कंपल्सरी, 7 दिवसात दुसरं रिव्हिजन होणं कंपल्सरी, एका महिन्यात तिसरं रिव्हिजन होणं कंपल्सरी आणि तिथून पुढे मग प्रत्येक वेळी 30-30 दिवसात किंवा त्याचं एका महिन्याला, 2-2 महिन्याला, 3-3 महिन्याला रिव्हिजन होणं फार महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये जर छोट्या मुले असतील तर 31 परत वाढतो. म्हणजे परत 30व्या दिवशी पुन्हा आणखी एक रिव्हिजन. पण जर मोठे असतील एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणारे, तर त्यांनी मग ते 2-3 महिन्यामध्ये रिव्हिजन होणं त्याचं पुन्हा गरजेचं असतं. तर या पद्धतीने आपण हा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि अशाच पद्धतीने आपण यश मिळवू शकतो. जर या टेक्निकनं अभ्यास करायचा असेल, या टेक्निकनं तुम्हाला क्लासेस करायचे असतील किंवा कमीत कमी पैशात दर्जेदार शिक्षण घ्यायचं असेल, शिक्षणासह संस्कार मिळवायचे असतील, तर आपलं एक एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं हे आहे, ॲप आहे प्ले स्टोअरला. ते प्ले स्टोअरचं ॲप घेऊ शकता. त्याच्यामध्ये 34 स्कॉलरशिपची सध्या जरी इथं फीस जास्त लिहिलेली असली तरी 34 स्कॉलरशिपची बॅच चालू आहे. त्याची फीस फक्त ₹1111 आहे. त्याचबरोबर 5वी नवोदयची फीस 3499 आहे. ही बॅच सुरू झाली. आता उद्यापासून याच्यामध्ये सिलेबस सुद्धा चालू होणार आहे. बेसिक गोष्टी आपण काही शिकलोत. 7वी स्कॉलरशिपची मात्र 100% फ्री बॅच आहे. कोणता ₹1 सुद्धा तुम्हाला या बॅचला लागणार नाही. त्याचबरोबर 8वी एनएमएमएसची बॅच आहे. त्याचबरोबर 6वीची आणि 6वीसाठी बीडीएस आणि होमी बाबाची बॅच आहे. अशा वेगवेगळ्या बॅचेस अगदी परिपूर्णपणे तुम्ही अभ्यास करू शकता. जर तुम्हाला अधिक माहिती लागत असेल किंवा काहीतरी तर याच्यावर नंबर सुद्धा दिलेले आहेत. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एटीएम गुरु एज्युकेशन हे जे ॲप आहे, हे भारतातलं एकमेव असं एज्युकेशनल ॲप आहे ज्याला 5 स्टार रँकिंग आहे आणि 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्याच्यातून सध्या अभ्यास करत आहेत. तुम्हाला सुद्धा याच्यातून अभ्यास करायचा असेल, कमीत कमी पैशात दर्जेदार शिक्षण घ्यायचं असेल, तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप तुम्ही काय करा, प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करा. बाकीच्या अडचणींसाठी मोबाईल नंबर्स दिले आहेत, त्याच्यावर कॉल करा आणि तुमच्या काही शंका कुशंका असतील तर त्या दूर करा. धन्यवाद. थांबतो इथं.